श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. सगळ्यात अगोदर सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण आज बघणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल फराळाचे पदार्थ. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. सगळ्यात आधी आपण भगराची भाकरी करून घेणार आहोत. तर इथे भगर मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेले आहे. आता आपण याची भाकरी बनवूया. थोडं थोडं पाणी टाकून असं मी पीठ मळून घेतलेलं आहे. अगदी ज्वारीच्या भाकरी आपण बनवतो त्याचप्रमाणे भगरीची पण भाकरी बनवायची आहे. तर इथे मी भगराचं पीठ खाली टाकलेलं आहे. तर आता आपण ही भाकरी थापून घेऊयात. तर अशा प्रकारे भाकरी थापून झालेली आहे. पण आपण घरी मिक्सरला पीठ दळतो तर ते तेवढं व्यवस्थित भाकरी बनत नाही. थोडीशी भाकरी कडक झाली होती, त्यामुळे भगर आपण चक्कीवरून दळून आणलं तर बेस्ट राहील. तर आपली अशी ही भाकरी तयार झालेली आहे. दोन्ही साईडने भाजून घेतलेली आहे मी छान कडक अशी. छान पापोडा पण आलेला आहे भाकरीला. तर मस्त आपली अशी भाकरी झालेली आहे. आता आपण आमटी बनवून घेऊया शेंगदाण्याची. तर एका टोपमध्ये मी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये बारीक शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे वाटून असं. लाल तिखट टाकलेलं आहे. दोन्ही चांगलं तेलामध्ये परतून झालं की आपण त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि आता मीठ टाकलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आता या स्टेपला आमटी कशी दिसत आहे. एकदम असं शेंगदाण्याचं जे कूट आहे ते वेगळं आणि पाणी वेगळं. आणि तुम्ही आता बघू शकता 5 मिनिटांनी अगदी मंद गॅसवर आपली आमटी अशी ही छान आळून आलेली आहे. तर आपली अशी ही मस्त उपवासाची आमटी तयार झालेली आहे. आता आपण एका साईडला दूध ठेवलेलं आहे बॉईल व्हायला. त्यामध्ये आपण आता हे साबुदाणा टाकून घेतलेला आहे आणि जेवढा साबुदाणा घेतलेला आहे त्याच्या अर्धा आपण याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि ते सगळं व्यवस्थित शिजू दिलं आहे दुधामध्ये. आणि नंतर आपण लगेच त्यामध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे. तर आपली अशी ही उपवासाची खीर तयार झालेली आहे. आता आपण उपवासाची साबुदाणा खिचडी बघूया. तर इथे एका पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि आता आपण इथे हिरवी मिरची टाकून घेऊया बारीक कट करून. साबुदाणा चांगला भिजलेला आहे रात्रभर. चांगलं हे तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊयात. आणि आता आपण यामध्ये बटाटा टाकून घेऊयात. तर इथे आपण आता बटाटा टाकलेला आहे. बटाटा चांगला आपण तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. तर या साबुदाण्यामध्ये आपण आता मीठ टाकलेलं आहे आणि इथे मी 2 प्रकारचे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. एक जाडसर वाटलेलं आणि एक बारीक वाटलेलं. यामुळे काय होतं, साबुदाणा खिचडीला खूप छान टेस्ट येते. तर इथे मी आता हे बारीक वाटलेलं शेंगदाण्याचं पावडर टाकत आहे. तर तुम्ही बघू शकता दोन्ही प्रकारचे मी पावडर इथे टाकून घेतलेले आहेत. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि आपण जे पॅनमध्ये हिरवी मिरची आणि बटाटा फ्राय केला आहे त्यामध्ये हे टाकून घेऊयात आणि मंद आचेवर आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. छान असं वाफ काढून घ्यायची आहे. तर आता आपण हे पॅनमध्ये टाकून घेऊयात. बटाटे पण चांगले शिजलेले आहेत तेलामध्ये. आपली साबुदाण्याची खिचडी अशी छान तयार होत आहे. आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करत जा. तर आता आपण हे छान परतून घेणार आहोत. अशा प्रकारे सतत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता छान आपली अशी ही आषाढी एकादशी स्पेशल थाळी तयार झालेली आहे. भगराची भाकरी, साबुदाणा खिचडी, साबुदाणा खीर आणि इकडे साईडला मी भगर पण बनवलेला आहे. शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे. अशा प्रकारे आपली एकादशी स्पेशल फराळाची थाळी तयार झालेली आहे. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.